कोणत्याही मालमत्तेला वक्फ मालमत्ता घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर सरकार नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात आहे। शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत वक्फ कायद्यातील 40 दुरुस्त्यांवर चर्चा झाली। मात्र यावरून आतापासूनच राजकारण सुरू होत आहे। वक्फ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। प्रस्तावित सुधारणांनुसार वक्फ बोर्डाने केलेल्या सगळ्या मालमत्तेच्या दाव्यांसाठी अनिवार्य पडताळणी आवश्यक असणार आहे। वक्फ बोर्डाच्या वादग्रस्त मालमत्तांसाठी हीच पडताळणी प्रक्रिया प्रस्तावित असणार आहे। सरकारने यापूर्वी कोणत्याही मालमत्तेवर दावा करण्यासाठी राज्य वक्फ बोर्डाचे व्यापक अधिकार आणि बहुतेक राज्यांमध्ये अशा मालमत्तांचं सर्वेक्षण करण्यात होणारा विलंब लक्षात घेतला होता। तसंच गैरवापर टाळण्याकरता वक्फ मालमत्तेचं निरीक्षण करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्याचाही प्रयत्न असणार आहे। एकंदरीतच जमीन हडपण्याचे प्रकार होऊ नयेत यासाठी सरकारच्या पातळीवरून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। 2013 मध्ये यूपीए सरकारने वक्फ बोर्डांना अधिक व्यापक अधिकार देण्यासाठी मूळ कायद्यात सुधारणा केली होती। हे बदल वक्फ अधिकारी, वैयक्तिक मालमत्तेचे मालक आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण सारख्या राज्य संस्थांमध्ये वादाचे प्रमुख मुद्दे होते। तर एकदा घेतलेली प्रॉपर्टी ही वक्फची होते, मात्र आता त्यात बदल केला जात असेल तर त्याला विरोध केला जाईल असं काँग्रेसने स्पष्ट केलंय। पहिला प्रश्न काय तरतूद करतायत, त्याचा मसौदा काय आहे ते आमच्यापर्यंत आतापर्यंत माहिती नाहीये। ती माहिती मिळाल्यानंतर जर चुकीच्या कुठलाही वक्फच्या मिल्कियतमध्ये जर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सरकारच्या हस्तक्षेप होत असेल तर त्याचा निश्चितपणे आम्ही विरोध करू। शिवसेना ठाकरे गटानं वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं। त्याच्यावरती आम्ही अभ्यास करून मग चर्चा करू। त्याच्यावरती आता डायरेक्ट प्रत्यक्ष बोलणं बरोबर नाही। थँक्यू। अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेली संपत्ती म्हणजे वक्फ होय। ही मालमत्ता स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची असू शकते। ही मालमत्ता चांगल्या कामासाठी समाजाची मालमत्ता म्हणून ओळखली जाते आणि अल्लाह शिवाय कुणीही त्या मालमत्तेचे मालक असत नाही आणि होऊही शकत नाही असं मानलं जातं। मात्र कोणत्याही मालमत्तेला वक्फ मालमत्ता घोषित करण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर नियंत्रण आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आता हा प्रयत्न यशस्वी होईल का हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।